वाघांपासून संरक्षणासाठी संरक्षक साहित्य दिले जाणार आहे। वन विभागाकडून संरक्षण साहित्याचं वाटप करण्यात आलंय। त्रिशूल, मानवी मुखवटे, घुंगरू असलेली काठी ही देखील देण्यात आलेली आहे। मानव वाघ संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलेला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः शेतामध्ये काम करणारे शेतकरी आणि गुराखी हे बळी पडतात। यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले। या साहित्यामुळे अचानक वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणं सोपं होतं। त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये मानव आणि वन्य प्राण्यांमधला संघर्ष हा वाढत चाललेला आहे। वाघांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षक साहित्य वाटप करण्यात आलेले आहे। वन विभागाकडून या साहित्याचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये त्रिशूल, मानवी मुखवटे, घुंगरू असलेली काठी ही देखील देण्यात आलेली आहे। मानव वाघ संघर्ष टाळण्याचा यामधून प्रयत्न केला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलेला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः शेतामध्ये काम करणारे शेतकरी आणि गुराखी हे बळी पडतात। यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यांसह इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे। ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं, आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं, म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते आहे। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्यप्राण्यांचं सेन्सस होतं। त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा उसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेतायत, लहान मुलांचा बळी घेतायत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबट्या उचलून नेऊन मारतो आहे हे, आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होतोय। आता आपण पाहिलंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं। म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे।